पाहिलं त्या राजमाता मा जिजाऊ साहेब ते स्वप्न वास्तवात आणण्यासाठी ज्यांनी रक्ताचं पाणी केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शत्रूची झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज यांना मी वंदन करते। मी ॲडव्होकेट पूनम पराग शिंदे। आज मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत। आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे। सुरुवातीचे 3 दिवस सासवडच्या मराठा बांधवांनी इथे सलग उपोषण केलं, त्याच्यानंतर आंबळेगाव आणि सुपेगाव आणि आज 6व्या दिवशी आपण सगळेजण इथे एकत्र जमलेलो आहोत। हे सगळे आंदोलकांना बघितल्यानंतर प्रश्न पडतो की आपल्याला अशा प्रकारे आंदोलन करण्याची गरज का निर्माण झाली आहे। सगळ्या समाज माध्यमातून सरकारकडून अनेक ठिकाणाहून प्रश्न विचारला जातोय, मराठ्यांना आरक्षणाची गरज काय। पण बांधवांनो, ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्यावेळेस 1960-61 सालची असणारी सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात फार फरक आहे। ज्या वेळेस घटना लिहिली गेली त्यावेळेस समाजातले इतर समाज घटक जे आहेत ते मराठ्यांपेक्षा अतिशय मागासलेपणा होते आणि त्या समाजातल्या घटकांना पुढे येण्यासाठी मराठा बांधवांनी मनाचं मोठेपण दाखवलं आणि त्यांना आरक्षण दिलं। त्यावेळेसची असणारी मराठ्यांची परिस्थिती आणि आजची असणारी आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती याच्यात फार फरक आहे। 1960-61 मध्ये जर बघितलं तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये एखाद्या घरामध्ये एक 10 एकराचा सातबारा असायचा आणि त्याला एकच मुलगा असायचा। त्यानंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागली। त्या 10 एकरामध्ये एका मुलाला 3 मुलं झाली, एकाच घरात 3 वेगवेगळ्या चुली झाल्या, पण 3 वेगवेगळ्या चुली होत असताना त्याचा सातबारा काय वाढला नाही, तो तेवढाच राहिला। मग त्या 10 एकर जर 3-4 लोकांमध्ये कुटुंबांमध्ये विभागला गेला तर त्या लोकांवरती त्यांचा आर्थिक ताण आला आणि म्हणून आपण आर्थिकदृष्ट्या मागासले होत गेलेलो आहोत। सरकारकडून विचारलं जाते मग आपल्याला आरक्षण कशासाठी हवंय। आतापर्यंत सरकारकडून जेवढे आर्थिक आयोग झाले त्या प्रत्येक आयोगाचा अहवाल बघितला तर मराठे हे आर्थिकदृष्ट्या मागासले आहेत हे सिद्ध झालेलं आहे, तरी देखील अजून आपल्याला आरक्षण मिळालेलं नाहीये। मग मराठ्यांना आरक्षण हे फक्त आपण आर्थिकदृष्ट्या मागासले आहोत म्हणून हवंय तर मुळीच नाही। आर्थिकदृष्ट्या आपण मागासलेले आहोतच, पण आज माझा इथे ह्या मुली जर बघितल्या रात्रंदिवस शाळेत त्या अभ्यास करतायत, कष्ट करतायत, त्यांना 90% मार्क आहेत, त्यांना 95% मार्क आहेत आणि केवळ आरक्षण नाही म्हणून 40 आणि 45% मार्क असणारा विद्यार्थी चांगल्या कॉलेजेसमध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतो आणि माझे बंधू भगिनी आहेत ते कुठल्या तरी ग्रामीण भागात शिकतात। हा अन्याय आहे। एवढं स्ट्रगल करून सुद्धा त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी त्याचा पालक हा कर्ज काढतोय, कर्ज बाजारी होतोय आणि त्यांना महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर जिथं नोकरीची वेळ येते त्यावेळेस माझे मराठा बांधव जे आहेत त्यांची गुणवत्ता असून देखील केवळ आरक्षण नाही म्हणून त्यांना या लोकांच्या हाताखालच्या नोकऱ्या पत्कराव्या लागतात। मग मला सांगा आपण किती दिवस ह्या अशा गोष्टी करणार आहोत। मला या सरकारला एकच विचारणं आहे, देवेंद्र साहेबांनी आपल्याला दिलं आरक्षण, पण एका हाताने दिलं साहेब आणि दुसऱ्या हाताने काढून घेणारं आरक्षण तुम्ही दिलं। ते हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं पण सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही आणि याच्यासाठी त्या सदावर्त्यांना तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की मराठा समाजाने तुमचं असं काय वाकडं केलंय, हे एका हाताने ह्यांचंच प्यादं नाचवतायत पुढे। या सदावर्त्यांना आपल्या मराठा समाजाबद्दल इतका तिरस्कार असण्याचं कारण काय त्यांची वक्तव्य आहेत आपण गेले अनेक दिवस सोशल मीडियावरती टीव्ही न्यूजवरती ऐकतोय। त्या सदावर्त्यांना एकच चिथावणी मला मराठा समाजाच्या वतीनं द्यायची आहे की आज फक्त तुमची गाडी फोडली सदावर्ते आणि इथून पुढे जर तुम्ही मराठा समाजाबद्दल जबाबदारीने आणि चुकीचं वक्तव्य केलं तर उद्या काय फोडलं जाईल याची तुम्ही शपथ घ्या। कालचाच आपण जर त्यांचा अहवाल बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा समिती स्थापन केली। मी मराठा समाजाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करते।